नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज इतिहास लेखन परंपरा, भारतीय परंपरा आपल्याला पाहायचं आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चित्रावरनं तुमच्या लक्षातच येईल की इयत्ता 10वीच्या पुस्तकातील हे दुसरं प्रकरण आहे. भारतीय लेखन परंपरा, इतिहास लेखन भारतीय परंपरा. पहिल्या प्रकरणामध्ये आपण पाश्चात्य परंपरा पाहिल्या आणि आपल्याला आता भारतीय परंपरांचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. खूप मोठी भारतीय लेखनाची परंपरा आपल्याला लाभलेली आहे, तिचा विचार थोडक्यात आपण या ठिकाणी करणार आहोत. अगदी प्राचीन परंपरेपासून आधुनिकपर्यंत आपल्याला याचा विचार या ठिकाणी करायचा आहे. आता प्राचीन भारतामध्ये इतिहास लेखनाच्या कोणकोणत्या पद्धती होत्या? तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल किंवा इयत्ता 7वीमध्ये तुम्ही शिकला असाल किंवा 5वीमध्ये मानवाची उत्क्रांती जेव्हा आपण पाहिली त्यावेळेला तुम्हाला सांगितली असेल गोष्ट की लेखन कसं सुरुवात झाली. तर अनेक प्रकार ह्या ठिकाणी आपल्याला दिसतात लेखनाचे. काही लिप्या आपल्याला या चित्रामध्ये दिसत आहेत, काही कागदावरती लिहिलेलं आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे, नाणी आहे, चित्र आहे. चित्राच्या स्वरूपामध्ये इतिहासाचं लेखन झालेलं आपल्याला दिसतंय की प्राचीन भारतामध्ये आपल्या पूर्वजांचे पराक्रम जे काही होते किंवा देवतांच्या ज्या काही गोष्टी होत्या, पौराणिक गोष्टी होत्या, त्यांच्या स्मृती होत्या, त्यांच्या आठवणी होत्या, या मौखिक परंपरेने जपल्या जात होत्या. म्हणजे लेखनाची सुरुवात होण्याच्या अगोदर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे या मौखिक पद्धतीनं एकाने सांगायच्या दुसऱ्याने ऐकायच्या, अशा पद्धतीनं या ठिकाणी लेखनाची परंपरेच्या अगोदर इतिहास संक्रमित होत होता. मात्र 5000 वर्षापूर्वीच्या हडप्पा संस्कृतीत ही लेखनकला अस्तित्वात आली. परंतु त्यावेळेला जी लिपी आपल्याला सापडली आहे त्या काळातली, ती लिपी अजूनही आपल्याला वाचायला यश मिळालेलं नाही आहे. परंतु भारतामधील प्राचीन लिखित साहित्य, नाणी, मूर्ती, अनेक मूर्त्या तुम्हाला ह्या चित्रामध्ये दिसत आहेत, शिल्प, ताम्रपट म्हणजे तांब्याच्या धातूवरती लिहिलेलं, शिलालेख, दगडांवरती कोरलेले इत्यादीवरील कोरीव स्वरूपामधील जे लेख सापडलेले आहेत त्या लेखांचा अभ्यास करून आपण प्राचीन इतिहासाचा अभ्यास करत आहोत. मौर्य सम्राट अशोक याच्या काळापासून भारतीय लेखनकलेला सुरुवात झाली असं म्हटलं गेलं. आता मी मगाशी म्हटलं तसं की इयत्ता 7वीमध्ये सुद्धा तुम्ही इतिहास लेखनाची साधनं पाहिलेली आहेत. आता इथं पाहणार प्राचीन भारताच्या इतिहासाची साधनं कोणती आहेत, तर ती तुमच्या समोर आहेत की पुराणे व धर्मग्रंथ, परकीय प्रवाशांनी लिहिलेली प्रवास वर्णनं, जैन व बुद्ध धर्मांचे ग्रंथ, रामायण व महाभारत यासारखी अनेक महाकाव्ये. या महाकाव्यांमधून आपल्याला आपल्या इतिहासाची ओळख अनेकदा होते. आता विशिष्ट राजांच्या वंशावळी असतील, त्यांच्या काळात झालेल्या राजकीय घडामोडी असतील, युद्ध असतील, त्यांची शासन व्यवस्था असेल, प्रशासन व्यवस्था असेल, त्यावरून त्यावेळची सामाजिक रचना कशा पद्धतीची होती, हवामान कसं होतं, तिथं नैसर्गिक संकटं कोणती आली होती, त्यावेळेचा निसर्ग कशा पद्धतीनं होता, त्या काळामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक जीवन कशा पद्धतीचं होतं, या सगळ्याची माहिती आपल्याला या विविध साधनांच्या द्वारे सहज लक्षात येतं. बाणभट्टाने लिहिलेलं हर्षचरित हे संस्कृत जे काव्य आहे 7व्या शतकामधलं, या काव्यामध्ये वास्तववादी जीवनाचं चित्रण आपल्याला पाहायला मिळतं. मी आत्ताच म्हटलं की प्राचीन साहित्यातनं काय काय माहिती मिळते, तर राजांच्या वंशावळी, त्यांचा काळ कोणता होता, म्हणजे 5व्या शतकात कोणते राजे झाले, 6व्या शतकात कोणते झाले. तुम्हाला 6वी 7वीमध्ये अनेक राजांचा इतिहास आहे, म्हणजे यादव राजे आहेत, यादव घराणं किंवा अनेक घराण्यांचा इतिहास आहे, त्यांची वंशावळ आहे, त्यांनी केलेला राज्यविस्तार आहे. सेतू हिमाचल कोणाचं राज्य होतं, उत्तरेकडे कोणती राज्य होती, त्यांचा विस्तार किती होता, त्या राज्याची शासन व्यवस्था कशा पद्धतीची होती आणि कोणकोणत्याच्या काळामध्ये परकीय लोक आपल्याकडे आले होते,
त्यांनी काय केलं, कोणाच्या दरबारामध्ये कोणते परकीय लोक होते, या सगळ्याची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. किंवा त्या काळातील सामाजिक रचना कशा पद्धतीची होती, कोणते समाजामध्ये स्तर होते, त्यांचं राहणीमान कसं होतं, त्यांची वेशभूषा कशी होती, त्यांची मनोरंजनाची साधनं कोणती होती, हवामान कसं होतं, दुष्काळ पडला होता का, मग ओला दुष्काळ होता का सुखा दुष्काळ होता, नदीचे प्रवाह कसे होते, या सगळ्याची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते. उदाहरण दिलेलं आहे की 7व्या शतकात बाणभट्टाचं हर्षचरित हे जे संस्कृत काव्य आहे, त्या काव्यामध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय, धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनाचं वास्तववादी चित्रण आपल्याला त्या ठिकाणी मिळतं. त्यानंतरचा दुसरा लेखक आहे तो आहे कल्हण. ह्याने लिहिलेला राजतरंगिणी या पुस्तकामध्ये काश्मीरच्या इतिहासावर जो ग्रंथ आहे त्यामध्ये कोरीव लेख, नाणी, प्राचीन वस्तूंचे अवशेष, राजकुलांच्या अधिकृत नोंदी आणि स्थानिक परंपरा अशा अनेक विविध साधनांचा अभ्यास त्यानं हा ग्रंथ लिहिताना केला असा उल्लेख तो स्वतः करतोय. म्हणजे लक्षात घ्या की आपल्याला प्राचीन इतिहास जर अभ्यासायचा असेल तर कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास करावा लागतो याची कल्पना आपल्याला त्या ठिकाणी येते. त्यानंतर उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात सहगौडा येथे ब्राह्मी लिपीत लिहिलेला एक ताम्रपट सापडला आहे. त्याच्यावरती वृक्ष, पर्वत, धान्याची कोठारं अशी विविध चिन्ह कोरलेली आहेत. हडप्पा आणि मोहनजोदडो या संस्कृतीमध्ये सापडलेल्या गोष्टींमध्ये सुद्धा अनेक कोरलेल्या वस्तू आपल्याला ठिकाणी दिसतात. याचा अर्थ की धान्याच्या कोठारावरून आपल्या लक्षात येतं की धान्य जपून कसं वापरायचं, दुष्काळाच्या वेळी कोणती काळजी घ्यायची, या संदर्भामध्ये कोणते आदेश असावेत याची कल्पना आपण त्या ठिकाणी करू शकतो. आता आपल्याला जायचं आहे भारतीय मुस्लिम इतिहासकारांमध्ये. मी इतिहासकारांची नावं तुमच्यासमोर ठेवली आहेत, त्यांचे ग्रंथ आहेत आणि त्या ग्रंथांमध्ये कोणते माहिती सांगितली आहे, कोणता हेतू आहे, काय विचार आहेत, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पहिला आहे तो झियाउद्दीन बर्नी. त्याचं तारीख ई फिरोजशाही हा जो ग्रंथ आहे याच्यामध्ये राजांच्या पराक्रमाचं आणि कल्याणकारी धोरणांचं वर्णन पुरेसं नाही तर राजांच्या दोषांचे व चुकीच्या धोरणांचे विवेचनही म्हणजे त्याचंही वर्णन या ठिकाणी करावं असं तो म्हणतो. तर त्या काळामध्ये असलेल्या विद्वान व्यक्ती, त्यांचं साहित्य, संत अशा व्यक्तींच्या सामाजिक प्रभावाचं वर्णनही करावं असा हेतू बर्नीनं सांगितलेला आहे. अत्यंत महत्त्वाचं आहे की फक्त चांगलंच सांगायचं असं नाही तर ज्या चुका झाल्या असतील, ज्या कमी असतील, ज्या खामी असतील त्यांचंही वर्णन करावं असं तो म्हणतो, असा हेतू त्याचा आपल्याला दिसतो. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचा मुस्लिम घराण्यातला इतिहासकार जो म्हणता येईल तो आहे बाबर. त्याचं तुझुक ई बाबरी याच्यामध्ये त्यानं स्वतः केलेल्या युद्धाची वर्णनं त्या ठिकाणी आहेत. प्रवास केलेल्या प्रदेशांची व शहरांची वर्णनं त्यांनी लिहून ठेवली आहेत. त्यानुसार आपल्याला कळतं की त्यावेळी शहरांची रचना कशी होती, गावांची रचना कशी होती, प्रवास कोणत्या साधनांच्या द्वारे केला जात असे, कसा केला जात असे, त्याचबरोबर स्थानिक अर्थव्यवस्था कशा पद्धतीची होती, कोणती करन्सी त्यावेळेला वापरली जात होती, त्यानंतर त्या काळामध्ये असणारे रीतिरिवाज, समाजामधील लोकांचे रीतिरिवाज कशा पद्धतीचे होती, वनस्पती कोणत्या होत्या, वनस्पती सृष्टी म्हणजे निसर्गसृष्टी कशी होती याचीही माहिती बाबराने लिहून ठेवलेली आहे. पुढचा इतिहासकार आहे तो आहे अबुल फजल. याचा अकबरनामा. आता ह्या ग्रंथाची वैशिष्ट्य आपल्याला असं म्हणता येईल की अधिकृत नोंदीच्या आधारे त्यानं ऐतिहासिक कागदपत्रांचं संकलन केलं आणि जी कागदपत्रं मिळाली त्याची विश्वासार्हता त्यांनी तपासली आणि पूर्वग्रह विरहित वास्तववादी संशोधन पद्धतीनं त्यांनी ते लेखन केलेलं आपल्याला दिसतं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला प्रकार बघायचे आहेत की कोणकोणते प्रकार त्या ठिकाणी आहेत, ते प्रकार आपल्याला पाहायचे आहेत. पण त्या अगोदर आपण पाहणार आहोत की मुस्लिम इतिहासकार जे होते त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये कोणती. तर भारतीय मुस्लिम इतिहासकारांच्या लेखनावरती अरबी आणि फारसी इतिहासकारांचा प्रभाव किंवा अरबी व फारसी इतिहास लेखनाचा प्रभाव होता. त्याचबरोबर त्यावेळेचे जे राजे होते त्या राजांची स्तुती आणि त्यांच्यावरची असलेली निष्ठा, प्रेम हे त्यांच्या इतिहासातनं आपल्या लक्षात येतं.
त्यांना समर्पक असे पद्य उतारे, सुंदर चित्रांचा अंतर्भाव त्यांनी आपल्या लेखनात करण्याची पद्धत सुरू केली. अत्यंत महत्त्वाचं आहे की चित्रांचा उल्लेख या ठिकाणी आहे. आता तुम्हाला मी मगाशी सांगितले की मुस्लिम किंवा मध्ययुगीन भारतातील मुस्लिम इतिहासकारांचे ग्रंथ, की अबुल फजल यांचा अकबरनामा असेल किंवा हसन निजामीचा ताजुल मासीर असेल, ह्या गोष्टी आपण लिहून काढायच्यात आपल्या वहीमध्ये आणि त्याविषयीची अधिक माहिती आपण लिहून काढायची आहे, जेणेकरून आपला सराव त्या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर पुढं आपल्याला जायचं आहे, तो प्रकार बघायचा आहे बखर वाङ्मय. आता बखर हा शब्द खबर या शब्दावरनं आला असावा असं काहींचं म्हणणं आहे. आणि आता बखर वाङ्मयामध्ये याचा हकीकत, बखर म्हणजे खबर म्हणजे हकीकत, बातमी, इतिहास असं होतं. आता या बखर वाङ्मयाचे प्रकार तुम्हाला समोर दिसत आहेत. चरित्रात्मक, आत्मचरित्र, कैफियत, पौराणिक, राजनीतिपर, वंशानुचरित्रात्मक, प्रसंग वर्णनात्मक आणि पंथीय असे विविध प्रकार बखरीचे आपल्याला अभ्यासता येतात. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की सभासदांची बखर, ज्याच्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या कारकिर्दीचं वर्णन केलेलं आहे. भाऊसाहेबांची बखर प्रसिद्ध आहे, ज्याच्यामध्ये पानिपतच्या युद्धाचं, पानिपतचं तिसरं युद्ध जे आहे त्या युद्धाच्या लढाईचं वर्णन आहे. खूप सुंदर वर्णन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. अक्षरशः आपल्या शरीरावरती काटा उभा राहतो असं वर्णन त्या ठिकाणी भाऊसाहेबांनी केलेलं आपल्याला दिसतं. नंतर पानिपतची बखर आहे की ज्याच्यामध्ये पानिपतच्या तिसऱ्या युद्धाचंही वर्णन आहे, ती आणखीन एक वेगळी बखर आहे. त्यानंतर होळकरांची कैफियत, म्हणजे याच्यामध्ये होळकर घराण्यांचा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. याच्यामध्ये अनेक फारसी शब्दांचा प्रभाव किंवा फारसी शब्द आलेले आपल्याला दिसतात. ऐतिहासिक साहित्यातील एक गद्य लेखन प्रकार म्हणून बखरीला अनन्यसाधारण महत्त्व इतिहासामध्ये आहे. 1760 ते 1850 या कालावधीमध्ये जवळपास 200 बखरींचं लिखाण झालेलं आहे असं म्हटलं जातं. पानिपतचं युद्ध, शिवाजी महाराजांवरच्या अनेक बखरी त्या काळामध्ये लिहिल्यात. पेशव्यांवरच्या बखरी या ठिकाणी आपल्याला दिसतात. अर्थात या बखरीतील अलंकारिक वर्णन, सुभाषितांचा वापर, सुविचार वजा वाक्य, वीररस, शोकात्मरस यांचं वर्णन, त्यामुळे मराठी गद्य साहित्याचा एक प्रकार म्हणूनही बखर वाङ्मयाकडं पाहिलं जातं. आता आधुनिक इतिहास लेखनाचा विचार करता आपल्याला 19व्या शतकात ब्रिटिश राजवट जेव्हा आपल्याकडे सुरू झाली, या ब्रिटिश राजवटीत भारतीय पुरातत्वचा अभ्यास सुरू झाला आणि त्यानंतर अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीय इतिहासासंबंधी लेखन केले. यावर वास्तववादी धोरणाचा प्रभाव जाणवतो आणि भारतीय संस्कृतीविषयीचा पूर्वग्रह दृष्टिकोन त्यांच्या लेखनातून आपल्याला दिसतो. आता आपल्याला काही भारतीय इतिहास लेखन करणारे ब्रिटिश इतिहासकार कोणते आहेत त्याचा विचार करूया. अलेक्झांडर कर्निंगहॅम ह्यानं जो ग्रंथ लिहिला, द एन्शंट जॉग्राफी ऑफ इंडिया, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे ते पहिले सरसंचालक होते. अनेक प्राचीन स्थळांचं त्यांनी उत्खनन केलेलं आहे. बौद्ध ग्रंथामधील उल्लेख असलेल्या अनेक ठिकाणांचे उत्खनन त्यांनी करून त्यावरती संशोधनपर लेखन यांनी केलेलं आपल्याला दिसतं. त्यानंतर दुसरे लेखक आहेत जॉन मार्शल, द बुद्धिस्ट आर्ट ऑफ गंधार किंवा तक्षशिला असे 2 ग्रंथ त्यांच्या नावावरती आहेत. हडप्पा संस्कृतीचा शोध, भारतीय संस्कृती 5000 वर्षापूर्वीची आहे, हे त्यांनी केलेल्या संशोधनातनं सिद्ध झालेलं आहे. त्यानंतर जेम्स मिल, द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया, यानं या ग्रंथामध्ये, म्हणजे हा जो ब्रिटिश इतिहासकार आहे त्याने भारतीय इतिहासावर लिहिलेला हा पहिला ग्रंथ आहे. अर्थात याच्या लेखनात वस्तुनिष्ठ दृष्टिकोनाचा अभाव दिसतो आणि भारतीय
एक लक्षात आपल्याला या ठिकाणी करायचं आहे की हे सगळे जे लेखक आहेत किंवा त्यांचे ग्रंथ आहेत, या ग्रंथांचा असा चार्ट एक आपण तयार करू शकतो आणि त्याचबरोबर संकल्पना चित्र पूर्ण करा, जोड्या लावा, चुकीची जोडी ओळखा, यासाठी सुद्धा जर आपण असा चार्ट तयार केला तर तो आपल्याला फार उपयुक्त होतो. त्यानंतर आहे माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, द हिस्ट्री ऑफ इंडिया. मुंबईचे हे गव्हर्नर होते आणि सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये यांनी भरपूर काम केलेलं आहे आणि मुंबईमध्ये यांच्या नावाचं एक स्टेशन, रेल्वे स्टेशन एल्फिन्स्टन नावाचं आहे. त्यानंतर जेम्स ग्रँडफ, द हिस्ट्री ऑफ द मराठाज. भारतीय संस्कृती आणि इतिहास यांना कमी लेखण्याची प्रवृत्ती याच्या लेखणीतून आपल्याला जाणवते. मराठ्यांचा इतिहास या ग्रंथामध्ये आलेला आहे. कर्नल टॉड्स ॲनल्स ऑफ राजस्थान, राजस्थानचा इतिहास हा लिहिलेला आहे, परंतु याच्याही ग्रंथामध्ये भारतीयांना कमी लेखण्याची प्रवृत्ती आपल्याला दिसते. त्यानंतर विल्यम हंटर, ब्रीफ हिस्ट्री ऑफ द इंडिया, हिंदुस्थानचा द्विखंडात्मक इतिहास यानं लिहिलेला आहे. त्याच्या इतिहास लेखनामध्ये निपक्षपातीपणा आपल्याला दिसून येतो. आता सुरुवातीला जे म्हटलं, कर्निंगहॅम 23 जानेवारी 1814 ते 28 नोव्हेंबर 1893 हा त्यांचा कालखंड आहे आणि 1860 साली स्थापन झालेल्या भारतीय पुरातत्व संरक्षण खात्याचे ते संचालक होते. भूसेनेचे मेजर जनरल म्हणून, भूदलाचे मेजर जनरल म्हणून ते निवृत्त झाले आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या समकालीन असणारा जेम्स प्रिन्सेप याच्या सहवासाने त्यांनी अनेक ठिकाणी उत्खनन केलं आणि संशोधनाचा व्यासंग वाढवला. सारनाथ, सांची या ठिकाणी त्यांनी उत्खनन केलं, त्याच्यावरती विविध ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत. काश्मीरातील मंदिरांचा वास्तुशिल्पावर लेखन केलेलं आहे. नाणकशास्त्र, मंदिरं, स्तूप, भूगोल या विषयावर त्यांनी पुस्तकं लिहिली. भारतीय पुरातत्वाविषयी विविध शाखांचा संशोधनाचा पाया त्यांनी घातलेला आपल्याला दिसून येतो. अनेक इतिहासकारांनी खूप मोठ्या प्रमाणावरती इतिहास संशोधन त्या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आपल्याला दुसरा इतिहासकार बघायचा आहे, तो आहे जॉन मार्शल. 1876 ते 1958 हा कालखंड आहे त्यांचा आणि हे सुद्धा 1902 ते 1931 या कालखंडामध्ये भारतातील पुरातत्व विद्या खात्याचे संचालक होते. त्यांच्याच नेतृत्वाखाली मोहनजोदाडो, तक्षशिला, सांची, पाटणा, सारनाथ या ठिकाणी उत्खनन केलं गेलं आणि पुराणवस्तू व वस्तू संरक्षणाचा कायदा त्यांनी 1904 मध्ये संमत करून घेतलेला आपल्याला दिसतो. भारतीय संशोधकांना पुरातत्वीय उत्खननाचे प्रशिक्षण त्यांनी दिले आणि अनेक शिलालेख शोधून त्याच्यावर सिंधू संस्कृतीचा शोध हे त्यांचे महत्त्वाचं कार्य आपल्याला दिसतं. त्यानंतर आहेत जेम्स मिल. इंग्लंडमधील स्कॉटलंड प्रांतात मिल हे तत्त्वज्ञ आणि इतिहासकार आणि अर्थतज्ञ होते. 1806 मध्ये ब्रिटिश भारताचा इतिहास त्यांनी लिहायला सुरुवात केला आणि 1817 साली तो 3 खंडांमध्ये त्यांनी प्रसिद्ध केलेला आपल्याला दिसतो. ब्रिटिश स्थापनेचा विस्तार, भारतातील विस्तार हा त्यांच्या पुस्तकाचा विषय होता आणि पहिला इतिहास हा त्यांनी आपल्याला दिला. सत्ता संपादनासाठी ज्या पद्धतीचा वापर केला त्यावर त्यांनी या ग्रंथामध्ये टीका केलेली आहे आणि त्यामुळे त्यांना ईस्ट इंडिया कंपनीच्या इंडिया हाऊस या मुख्य कार्यालयात नेमणूक झालेली होती. 17 वर्षाच्या कामगिरीमुळे भारतीय ब्रिटिश शासन व्यवस्थेमध्ये सुधारणा झाली आणि प्रसिद्ध तत्त्वज्ञ अर्थशास्त्रज्ञ जॉन स्टुअर्ट मिल हे जेम्स मिल यांचे ज्येष्ठ पुत्र होते. त्यानंतर आहेत, तुम्हाला नाव आहे माउंट एल्फिन्स्टन, माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन. 1819 ते 1827 या काळात ते मुंबईचे गव्हर्नर होते. कायद्याचे स्थानिक प्रशासन लोकप्रिय करण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्याला केलेला दिसतो. पेशव्यांचे दुसरे बाजीराव
यांच्या दरबारात त्यांनी काम केलेलं आहे. मुंबईच्या सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये फार मोठं कार्य आहे. मातृभाषा व इंग्रजी भाषा अशी शिक्षण पद्धती त्यांनीच सुरू केली. स्थानिकांच्या शिक्षणासाठी त्यांनी अत्यंत छोटी छोटी पुस्तकं छापून घेतली. त्यांना मराठी, फारसी, ग्रीक, रोमन अशा भाषा अवगत होत्या. अनेक ग्रंथांची त्यांनी निर्मिती केली. त्यांच्या नावे एल्फिन्स्टन महाविद्यालय हे इन्स्टिट्यूट सुरू केली आणि परळचा जो ब्रिज आहे त्या ब्रिजला आणि जो पडला परंतु त्या ब्रिजला आणि लोकल स्टेशनलाही त्यांचं नाव दिलं गेलं आहे. त्यानंतर जेम्स ग्रँड डफ, दुसऱ्या बाजीरावाचा पराभव करण्यात माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांच्या बरोबरीनं ग्रँड डफ यांचाही सहभाग होता. सातारच्या राज्याची घडी नीट बसवण्यासाठी रेसिडेंट म्हणून डफ यांना पाठवलं होतं. बखरी, सनदा, हस्तलिखिते, पोथ्या वगैरे ऐतिहासिक अनेक साधनं त्यांनी गोळा केली. मोडी ग्रंथाचे मराठीत भाषांतर करून घेतले. औरंगजेबाची पत्र, शिवाजी महाराजांचे व्यंकोजींना पाठवलेले पत्र अशी अनेक पत्र त्यांनी त्यांना मिळाली आणि मराठ्यांचा सूत्रबद्ध इतिहास सिद्ध केला. आणि अर्थात हा इतिहास पटण्यासारखा नसला तरी पहिला सुसूत्र एकसंघ मराठ्यांचा इतिहास हे त्याचे महत्त्वाचं आहे किंवा हे त्यांचं मूल्य आपल्याला मान्य करावं लागेल. आणि बरीच वर्ष ग्रँड डफचा इतिहास हा महाराष्ट्रामध्ये प्रमाण मानला होता. त्यानंतर आपल्याला जायचं आहे भारतीय इतिहास लेखक. याच्यामध्ये राष्ट्रवादी इतिहास लेखक बघायचे आहेत, इतर विषयाचे इतिहास लेखक बघायचे आहेत. याच्यामध्ये वास्तववादी इतिहास लेखनामध्ये ब्रिटिश अधिकारी आणि ख्रिस्त धर्मप्रसारक यांचा समावेश त्या ठिकाणी होतो. वास्तववादी इतिहास लेखन भारतीय संस्कृती गौण आहे ही हा जो त्यांचा दृष्टिकोन आहे हा दृष्टिकोन आपल्याला त्या ठिकाणी जाणवतो. वसाहतवादी ब्रिटिश सत्तेच्या समर्थनासाठी या वसाहतवादी इतिहास लेखकांनी लेखन केलेलं आपल्याला दिसतं. केम्ब्रिज हिस्ट्री ऑफ इंडिया या ग्रंथाच्या 5ही खंडामध्ये वसाहतवादी इतिहास लेखन आढळतं. त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो प्राच्यवादी इतिहास लेखन. पूर्वीकडील संस्कृती आणि तिथले विविध देश याच्याबद्दल कुतूहल निर्माण होऊन भारतीय इतिहासकार किंवा युरोपीय इतिहासकारांनी त्यांचं लेखन केलं. त्यांना प्राच्यवादी इतिहास लेखक असं म्हणतात. म्हणजे पूर्वेकडची जी संस्कृती आहे तिचं कुतूहल निर्माण होऊन जे लेखन केलं तिला प्राच्यवादी इतिहास लेखक असं म्हणतात. या लेखकांनी संस्कृत आणि युरोपीय भाषांमध्ये लेखन केलेलं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर संस्कृत, युरोपीय भाषा आणि वैदिक वाङ्मय आणि संस्कृत साहित्य यांचा तौलनिक अभ्यास केला. भाषांची जननी असणारी प्राचीन इंडो युरोपियन भाषा ही त्याच काळात होती अशी कल्पना या प्राच्यवादी इतिहासकारांनी मांडलेली आपल्याला दिसते. याच्यामध्ये नाव घ्यायला लागेल आपल्याला सर विल्यम जोन्स यांचं. 1784 कोलकाता येथे एशियाटिक सोसायटीची स्थापना केली गेली. प्राचीन भारतीय वाङ्मय व इतिहास यांच्या अभ्यासाला त्यांनी चालना दिली. फ्रेडरिक मॅक्सम्युलर संस्कृत साहित्याचा अभ्यासक हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेमध्ये अनुवाद त्यांनी केला. द सिक्रेट बुक्स ऑफ द ईस्ट या नावाने 50 खंड त्यांनी प्रकाशित केले. ऋग्वेदांचं संकलन केलं आणि या ऋग्वेदांचं जर्मन भाषेमध्ये भाषांतर केलं. प्राच्यवादी इतिहासकारांच्या लेखनातील छुपे साम्राज्यवादी इतिहास किंवा हितसंबंध प्रकाशात आणण्याचं काम एडवर्ड सईद यांनी केलं. म्हणजे हे जे प्राच्यवादी इतिहासकारांच्या लेखनातील छुपे साम्राज्यवादी हितसंबंध प्रकाशात आणण्याचं काम एडवर्ड सईद यांनी केलं. राष्ट्रवादी इतिहास लेखक भारतात 19व्या शतकात इंग्रजी शिक्षण पद्धती सुरू झाली आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. इंग्रजी भाषेचा अभ्यास केलेले, इंग्रजी शिकलेल्या भारतीय इतिहासकारांना प्राचीन भारतीय संस्कृतीचं महत्त्व, वैभव जाणवलं आणि त्यामुळे त्यांना आत्मभान आलं, आत्मजाणीव झाली आणि आत्मजाणीव झालेल्या या इतिहासकारांनी जे इतिहास लेखन केलं त्या लेखनाला राष्ट्रवादी लेखन असं म्हटलं गेलं. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या भारताच्या पूर्वग्रहदूषित इतिहास लेखनाला यांनी प्रचंड प्रमाणामध्ये विरोध केला
आणि भारतीय इतिहासातील सुवर्णकाळ शोधून त्याचं वर्णन त्यांनी केलं. हे करताना काही वेळा त्यांच्याकडून वास्तवाकडे दुर्लक्ष झालं असेल, परंतु एक नवी दिशा इतिहास लेखनाला, एक नवा आयाम, एक नवी पद्धत, एक नवीन विचार त्यांनी आपल्या लेखनातनं दिला. कोण कोण होते ते राष्ट्रवादी इतिहास लेखक, त्यांची माहिती आपण घेऊया. पहिल्यांदी विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि त्यांच्या ग्रंथाचं नाव आहे राष्ट्रवादी लेखन. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी इतिहास लेखनाला प्रेरणा त्यांनी दिली. त्यानंतर दुसरं नाव आपल्याला घ्यायला लागेल ते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, द राईज ऑफ द मराठा पॉवर या नावाचा त्यांचा ग्रंथ आहे. मराठा सत्तेच्या उदयाची पार्श्वभूमी त्यांनी आपल्या या ग्रंथामध्ये मांडली. मराठी सत्तेच्या उदयापूर्वीची महाराष्ट्रातील सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रातील जागृती त्यांनी प्रतिपादन केली, त्यांनी आपल्याला सांगितली. तिसरं नाव आहे वि. का. राजवाडे यांचं. मराठ्यांच्या इतिहासाची साधने याचे 22 खंड त्यांनी इतिहास दिलं. भारत इतिहास संशोधक मंडळाची स्थापना केली. इतिहास लेखनाविषयी त्यांची मतं स्थळ, काल व व्यक्ती या त्रयींची सांगड म्हणजेच ऐतिहासिक प्रसंग होय. इतिहास म्हणजे भूतकालीन समाजाचे सर्वांगीण जीवन दर्शन होय, असं त्यांचं मत होतं. आणि आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे, अस्सल कागदपत्रांच्या आधारे इतिहास लिहिला पाहिजे, यावर ते जोर देतात. आणि त्यासाठी त्यांनी खूप मोठं काम आपल्याकडे केलेलं आहे. त्यानंतरचं नाव आहे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स, भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास. 1857ला जो लढा झाला त्यावरती त्यांनी हा ग्रंथ लिहिला आहे. अनेक त्यांचे ग्रंथ आहेत, 6 सोनेरी पानं आहेत. इतरही ग्रंथ त्यांचे आपल्याला वाचायला मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो आपण ते जरूर वाचावेत. भारतीयांना ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी जी प्रेरणा मिळाली, ती प्रेरणा या लेखकांच्या राष्ट्रवादी इतिहास लेखनातूनच मिळालेली आपल्याला दिसते. त्यानंतर गोविंद सखाराम सरदेसाई, मराठा रियासत असं यांच्या ग्रंथाचं नाव आहे. मराठ्यांचा समग्र इतिहास अनेक खंडामध्ये त्यांनी प्रकाशित केला. रियासतकार या नावाने ते ओळखले जात होते. पुन्हा या चार्टचा वापर आपण संकल्पनाचित्र तयार करा, चुकीची जोडी ओळखा ह्यासाठीही करता येतो. राष्ट्रवादी इतिहासकार म्हणजे हे तर काही आहेत. त्यानंतर रामकृष्ण गोपाळ भांडारकर आहेत, अनंत सदाशिव आळतेकर आहेत, राधा मुकुंद मुखर्जी आहेत, भगवानलाल इंद्रजी आहे, मुजुमदार आहेत, वासुदेव विष्णू मिराशी आहेत, काशीप्रसाद जयस्वाल आहेत, राजेंद्रलाल मिश्र आहेत. आता मी सुरुवातीला म्हटलं की स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं साहित्य, 1857चा स्वातंत्र्य समर, त्यानंतर जोसेफ मॅझनीचं चरित्र, सागरा प्राण तळमळला किंवा स्वतंत्रते भगवती जयोस्तुते ही त्यांची या कविता, भारतीय इतिहासाची 6 सोनेरी पानं, शत्रूच्या शिबिरात, मोपल्यांचे बंड, काळे पाणी या कादंबऱ्या, उत्तरक्रिया, संन्यस्तखंड ही त्यांची नाटके, माझी जन्मठेप हे आत्मचरित्र, अनेक निबंध आणि अनेक लेख हे त्यांनी लिहिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेला यांनी लिहिलेल्या या सर्व लेखाचा अभ्यास आपण करावा, ते वाचावेत. अगदी आत्ता नाही, 10वीत असताना नाही, परंतु जरा मोठे झाल्यावरती सुद्धा आपण यांच्या साहित्याचा अभ्यास करायला हरकत नाही, असं आवर्जून मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगेन. त्यानंतर आहेत की स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळात भारतीय मार्क्सवादी इतिहासकार कोणकोणते होते, त्यांची नावं तुमच्यासमोर आहेत. आता मार्क्सवादी इतिहास म्हणजे उत्पादनाची साधने व उत्पादन प्रक्रियेतील मानवी संबंध याचा उहापोह, याची चर्चा मार्क्सवादी लेखनामध्ये या इतिहासकारांनी आपल्याला केलेली दिसून येते. सामाजिक घटनांचा, समाजामध्ये घडणाऱ्या वेगवेगळ्या घटनांचा सर्वसामान्य लोकांच्या जीवनावरती काय परिणाम होतो त्याचे विश्लेषण करणं हे मार्क्सवादी इतिहासाचं महत्त्वाचं सूत्र आपल्याला त्या ठिकाणी दिसतं. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी प्रिमिटिव्ह कम्युनिझम
टू स्लेव्हरी या ग्रंथात मार्क्सवादी इतिहासाचं लेखन केलेलं आपल्याला दिसतं. आता ही नावं तुमच्यासमोर आहेत. याचा उपयोग संकल्पना चित्र पूर्ण करण्यासाठी तुम्हाला होऊ शकतो. 4 नावं तुम्हाला द्यायची आहेत भारतीय मार्क्सवादी इतिहासकार. हे जर तुम्ही वहीमध्ये लिहून काढलेत तर खूप सोपं जाईल इतिहास. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा ह्याच्या अगोदर आहे स्त्रीवादी इतिहास लेखकांचा, की वंचितांचा इतिहास. हजारो लाखो वर्ष समाजामध्ये हजारो वर्षापासून उपेक्षित राहिले, दुर्लक्षित राहिलेल्या समाजवर्गाचा इतिहास लिहिण्यास सुरुवात या मार्क्सवादी इतिहास लेखकांनी केली किंवा त्यांच्या लेखनापासून झाली असं म्हणायला हरकत नाही. समाजाच्या तळाशी असलेल्या लोकसमूहापासून इतिहास लेखनाची सुरुवात झाली पाहिजे असे अँटोनियो ग्रामची या इटालियन तत्त्वज्ञानाचं मत होतं. गुलामगिरी या ग्रंथात महात्मा ज्योतिबा फुले यांनी शूद्रादिशूद्रांचा आणि धर्माच्या नावाखाली होत असलेल्या स्त्री व शूद्रांच्या शोषणाचा इतिहास सांगितलेला आहे. महात्मा फुलेंच्या अनेक गोष्टी आपल्याला माहिती आहेत, ऐकल्या असतील, की शूद्रांसाठी त्यांनी आपल्या घराचा हौद खुला करून दिला. त्यानंतर स्त्रियांच्यासाठी आज आम्ही जे तुमच्या समोर आहोत या सगळं श्रेय याचं हे अर्थातच महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना जातं. स्त्री शिक्षणामध्ये त्यांनी जे कार्य केलं त्याचं फलित स्वरूप आज तुम्हाला समाजामध्ये दिसतंय. समाजाच्या सर्व क्षेत्रामध्ये आज स्त्रिया कार्यरत आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहेत. त्यानंतर दुसरं नाव घ्यायला लागेल, ते महत्त्वाचं नाव आहे, ते म्हणजे आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपल्या हू वेआर द शूद्राज आणि द अनटचेबल्स या ग्रंथात दलितांवर समाजाने केलेल्या अन्याय, भारताच्या राजकीय व सांस्कृतिक जडणघडणातील त्यांचं स्थान याच्यावरती त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. त्यांनी केलेला पराक्रम समाजासाठी अनेक लोकांनी पराक्रम केलेत, अनेक शूद्रांनी सुद्धा पराक्रम केलेत. ते उजेडात आणण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आपल्याला दिसतं. आणि आंबेडकरांचं महत्त्व तर आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे, की भारताचं संविधान हे संविधान एकत्र करणं, सगळ्यांना ते लिहिणं हे महत्त्वाचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे. आज अजूनही इतक्या वर्षानंतरसुद्धा आपल्याला त्यात फारशा सुधारणा कराव्या लागत नाही. म्हणजे इतकी दूरदृष्टी त्यांच्याबरोबर असणाऱ्या सगळ्यांनी ठेवलेली होती आणि त्यासाठी त्यांना आपण वंदन केलंच पाहिजे. त्यानंतर आपण येतो स्त्रीवादी इतिहास लेखिकांकडे. आता स्त्रीवादी ज्या इतिहास लेखिका होत्या त्यांच्यासमोर कोणकोणती आव्हानं होती, काय काय होतं किंवा परिस्थिती कशी होती याचा विचार आपल्याला त्या ठिकाणी करायला लागेल. की सुरुवातीच्या काळामध्ये पुरुष इतिहासकारच स्त्रियांच्या कामगिरीकडे किंवा त्यांच्या कार्याकडे पाहत होते, परंतु त्यांनी ते उजेडात आणलं नाही. काही वर्षानंतर मात्र त्याच्यावर प्रकाश टाकणं आवश्यक होतं आणि मग हळूहळू स्त्रियांच्या कामगिरीकडे किंवा त्यांनी केलेल्या कार्याकडे प्रकाश टाकण्यासाठी सुरुवात झाली. स्त्रियांनी निर्माण केलेल्या साहित्याचं संशोधन आणि संकलन करणं हे महत्त्वाचं काम स्त्रीवादी इतिहास लेखकांचं होतं. इतिहासातील स्त्रियांच्या स्थानाचा नव्यानं विचार करायला लावला, आपल्या कर्तृत्वाने त्यांनी करायला लावल्या. त्यामधल्या काही स्त्रिया, त्यांचं वर्णन या ठिकाणी आहे. एक आहेत ताराबाई शिंदे, त्यांच्या ग्रंथाचं नाव आहे स्त्री पुरुष तुलना. भारतातील पहिला स्त्रीवादी इतिहास लेखन असणारा ग्रंथ म्हणून ह्याकडे पाहिलं जातं. पुरुषप्रधान व्यवस्था आणि जाती व्यवस्थेला विरोध ताराबाईंनी आपल्या या ग्रंथातून केलेला आपल्याला दिसतो. पंडिता रमाबाई, द हायकास्ट हिंदू वुमन, स्त्रियांच्या जीवनावरील हा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ. मीरा कोसंबी यांनी स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक लेखन केलेलं आपल्याला दिसतं. पंडिता रमाबाई भारतातील पहिल्या कार्यरत स्त्री डॉक्टर रखमाबाई यांच्या कार्यावरील निबंध त्यांनी लिहिला. स्त्रियांच्या दृष्टिकोनातून सामाजिक वर्ग, जात इत्यादी संदर्भामध्ये लेखन त्यांनी केलेलं आपल्याला दिसतं. शर्मिला रेगे, रायटिंग कास्ट, रायटिंग जेंडर, महाराष्ट्रातील स्त्रियांच्या दयनीय अवस्थेवरती लेखन केलं. दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रावर त्यांनी लिहिलेल्या निबंधाचे संकलन या ग्रंथामध्ये आहे. भारतीय स्त्रियांना अनेक आव्हानांना त्यासाठी आपलं जीवन अर्पण करावं लागलं आणि मग या स्त्रीवादी लेखकांनी अनेक
निबंध या स्त्रियांच्या जीवनावरती, त्यांच्या कर्तृत्वावरती, त्यांच्या कार्यावरती आपल्याला केलेलं दिसतं. स्त्रीवाद्यांना खूप मोठ्या प्रमाणात आव्हानांना तोंड द्यावं लागलं, परंतु न डगमगता त्या ठिकाणी त्यांनी ते तोंड दिलं. आणि मग अनेक स्त्रीलेखिका निर्माण झाल्या. विशिष्ट विचारसरणीचा आश्रय न करता इतिहास लिहिणाऱ्यांमध्ये सर यदुनाथ सरकार, सुरेशचंद्र सेन, रिया सत्कार यांचा उल्लेख आपल्याला करावा लागेल. भारतीय इतिहास लेखनावर भारतात उदयाला आलेल्या सामाजिक आणि राजकीय चळवळींचा प्रभाव, त्याबरोबरीनं भारतीय इतिहास लेखनाची परंपरा स्वतंत्रपणे समृद्धरित्या विकसित होत गेलेली आपल्याला ह्या ठिकाणी दिसते. त्यानंतर या पाठामध्ये ब्रिटिश इतिहास लेखकांची यादी आपल्याला तयार करायची आहे. भारतीय इतिहास लेखकांची यादी तयार करून, म्हणजे दोन्ही याद्या तयार करायच्या. ब्रिटिश इतिहास लेखक कोण आहेत ती, भारतीय इतिहास लेखकांची यादी. त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं आहे, पाठाचं बारकाईनं वाचन करायचं आहे. स्वाध्यायाच्या व्यतिरिक्त मार्क्सवादी इतिहास, स्त्रीवादी इतिहास, वसाहतवादी इतिहास या संकल्पना तुम्ही पाठाच्या साह्यानं किंवा पाठ्यपुस्तकामध्ये जे रेफरन्स आले त्याच्या साह्यानं त्या स्पष्ट करायच्या आहेत आणि त्या लिहायच्या आहेत.